Welcome all of you. Myself SL Kumbhar, Head of the Department Mechanical Engineering, Vidyavardhani Institute of Technology, PAL, Garkoti. Hereby I welcome all of you in online lecture series of Strength of Material for second year Mechanical Engineering. So students, we have started with unit number 2. The name of unit number 2 is Simple Stresses and Strain. आपण मागच्या लेक्चरपासून युनिट नंबर 2 चालू केलेला आहे, ज्याचं नाव आहे सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. आणि आतापर्यंत आपण काय बघितलं त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ. सो इन युनिट नंबर 2 द फर्स्ट पॉइंट वॉज इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. इक्विलिब्रियम म्हणजेच काय, a system of forces or any system of forces that keeps the body at rest is to be equilibrium. म्हणजे अशा फोर्सेसची सिस्टीम जी बॉडीला काय करते, स्टेडी ठेवते, रेस्टमध्ये ठेवते, अशा सिस्टीमला, फोर्सेसच्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, त्या बॉडीची इक्विलिब्रियम स्टेट म्हणतो. आणि जर आपण इक्विलिब्रियम बघितला असेल, आपण फर्स्ट इयरमध्ये बघितलेला आहे, इक्विलिब्रियम हा चॅप्टर शिकलेला आहे. त्यामध्ये आपल्याला इक्विलिब्रियमच्या 3 कंडिशन दिल्या होत्या, ज्याला आपण म्हणतो ॲनालिटिकल कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम. त्या इक्विलिब्रियमच्या कंडिशन कोणकोणत्या आहेत ते देखील आपण पडले आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत. इथून पुढे आपल्याला त्या वापरायच्या देखील आहेत, म्हणून आपण परत एकदा ते रिवाइज करून घेऊ. सो देर आर 3 ॲनालिटिकल कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम. फर्स्ट इज समेशन fx इज इक्वल टू 0. आता समेशन म्हणजेच काय, अल्जेब्रिक सम, बेरीज कशाची, fx म्हटलेला आहे. f फॉर फोर्सेस आणि x फॉर x रिप्रेझेंट हॉरिझॉन्टल ॲक्सिस, x ॲक्सिस. ओके. आता याचा अर्थ काय बघा, पहिल्या सेंटेन्सचा अर्थ काय आहे किंवा त्या इक्वेशनचा अर्थ आहे समेशन fx इज 0 म्हणजेच काय, अल्जेब्रिक सम ऑफ कंपोनंट्स ऑफ ऑल फोर्सेस अलॉंग x ॲक्सिस इक्वल टू 0. म्हणजेच काय, सर्व आडव्या फोर्सेसची जर आपण अल्जेब्रिक सम केली, बेरीज केली, म्हणजेच काय, सर्व आडव्या फोर्सेसची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती पाहिजे, 0 पाहिजे. आता अल्जेब्रिक सम याचा अर्थ काय, कन्सिडरिंग साईन्स, म्हणजे काय, साईन आपल्याला कन्सिडर करावं लागतील. साईन कन्सिडर करताना आपण काय करू, जर तो फोर्स आडवा असेल आणि उजव्या साईडला चालला असेल, उजव्या दिशेला चालला असेल, तर तो काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे जसं तुम्ही कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स आणि वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आपण जर कन्सिडर केली तर उजव्या साईडला जाणारा आडवा फोर्स हा पॉझिटिव्ह असेल आणि डाव्या साईडला जाणारा आडवा फोर्स हा कुठे चालला आहे, वाय ॲक्सिसकडे चालला आहे, बरोबर आहे ना, तो असणार आहे निगेटिव्ह. म्हणजे हे झालं उजव्या दिशेला जाणारा पॉझिटिव्ह आणि डाव्या दिशेला जाणारा निगेटिव्ह. हे झालं साईन कन्व्हेन्शन, म्हणजे आपण काहीतरी रिप्रेझेंट केलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, अल्जेब्रिक सम म्हणतो. म्हणजेच काय, सर्व आडव्या फोर्सेसचं जर बेरीज केली तर ती काय पाहिजे, 0 पाहिजे. जर फोर्स आडवा असेल आणि उजव्या दिशेला जात असेल तर तो पॉझिटिव्ह आपल्याला ट्रीट करायचा आहे, आणि जर फोर्स आडवा असेल आणि तो डाव्या दिशेला जात असेल तर तो आपल्याला निगेटिव्ह ट्रीट करायचा आहे. सो सेकंड इक्वेशन इज समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, अल्जेब्रिक सम ऑफ कंपोनंट्स ऑफ ऑल फोर्सेस अलॉंग वाय ॲक्सिस इक्वल टू 0. म्हणजे सर्व उभ्या फोर्सेसची जर बेरीज केली, अल्जेब्रिक सम केली कन्सिडरिंग सायन्स, तर ती जी बेरीज आहे, ती जी समेशन आहे, ती किती पाहिजे, 0 पाहिजे. आता उभा फोर्स आहे, जर तो वरच्या दिशेला चालला असेल तर तो पॉझिटिव्ह असेल, आणि उभा फोर्स असेल आणि तो खालच्या दिशेला चालला असेल तर तो काय असणार आहे, निगेटिव्ह असेल. अशी जर बेरीज केली तर ती काय पाहिजे, 0 पाहिजे. दिस इज सेकंड इक्वेशन और सेकंड ॲनालिटिकल कंडिशन फॉर इक्विलिब्रियम. आणि थर्ड वन इज समेशन एम इज इक्वल टू 0. एम म्हणजेच काय, मुवमेंट म्हणतो आपण. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल मुवमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू 0. आता मुवमेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे, मुवमेंट म्हणजेच काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, एफ इंटू एक्स असं म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण, परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर ह्या फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सच्या गुणाकाराला आपण काय म्हणतो, मुवमेंट. आणि त्या मुवमेंटच्या सगळ्या फोर्सेसच्या मुवमेंटची जर आपण बेरीज केली तर ती किती पाहिजे, 0 पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे की मुवमेंट आपण अल्जेब्रिकली म्हणजे साइन कन्व्हेन्शन जर कन्सिडर केले मुवमेंटच्या संदर्भात, तर त्याला 2च साइन कन्व्हेन्शन आपण देतो. काय, क्लॉकवाईज मुवमेंट हा पॉझिटिव्ह पकडतो आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट हा निगेटिव्ह पकडतो. म्हणजे जो मुवमेंट बॉडीची क्लॉकवाईज मुवमेंट करेल किंवा बॉडीला क्लॉकवाईज दिशेला मुवमेंट करेल किंवा मूव्ह करेल, अशा मुवमेंटला आपण पॉझिटिव्ह पकडतो. आणि जो मुवमेंट काय करतो,
किंवा जो फोर्स बॉडीला काय करतो अँटी क्लॉकवाईज दिशेला रोटेट करतो अशा मुवमेंटला आपण काय म्हणतो अँटी क्लॉकवाईज मुवमेंट म्हणतो. तर फक्त लक्षात काय ठेवायचं क्लॉकवाईज मुवमेंट पॉझिटिव्ह ट्रीट करायचं आपल्याला कन्सिडर करायचं आहे आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट निगेटिव्ह कन्सिडर करायचं आहे. परत एकदा मी रिवाइज करतोय. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 आणि समेशन एम इज इक्वल टू 0. दॅट इज द ॲनालिटिकल कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम. त्यानंतर आपण बघितलं डिफॉर्मेशन म्हणजे काय. तर डिफॉर्मेशन म्हणजे काय बघा, जर एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला, लोड अप्लाय केला, तर त्या बॉडीची काय होतात डायमेन्शन्स असतील, शेप असेल, साईज असेल, ते काय होतं चेंज होतो किंवा चेंज होण्याचा प्रयत्न होतो. आणि त्या चेंजला, त्या अल्टरेशनला आपण काय म्हणतो डिफॉर्मेशन म्हणतो. सो डिफॉर्मेशन इज द चेंज इन साईज अँड शेप ऑफ द बॉडी अंडर द ॲक्शन ऑफ अप्लाइड फोर्स इज नोन ॲज डिफॉर्मेशन. अशा चेंजला, अशा अल्टरेशनला आपण काय म्हणायचं डिफॉर्मेशन म्हणायचं आहे. देन वी हॅव सीन रिजिड बॉडी, द कन्सेप्ट ऑफ रिजिड बॉडी. आता रिजिड बॉडी म्हणजे अशी बॉडी, मी काय करतोय बघा, तुम्हाला दोन्ही भाषेत समजावण्याचा प्रयत्न करतो, मराठीमध्ये देखील आणि इंग्लिशमध्ये. आपण पहिल्यांदा ते इंग्लिशमध्ये बघू आणि आपण मग त्याचं काय करू रूपांतर मराठीमध्ये करू म्हणजे तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होईल. रिजिड बॉडी इज दॅट बॉडी which does not deform under the action of applied force. आता रिजिड बॉडी म्हणजे अशी बॉडी जी बॉडी काय होत नाही डिफॉर्म होत नाही, म्हणजे त्याची साईज, शेप, डायमेन्शन्स काय होत नाही चेंज होत नाही जर आपण त्याच्यावरती काय केला फोर्स अप्लाय केला किंवा आपण त्याच्यावरती लोड अप्लाय केला. तर अशा बॉडीला आपण काय म्हटलं रिजिड बॉडी म्हटलेलं आहे. पण मी सांगताना सांगितलं होतं काय रिजिड बॉडी अशी असेल का हो, किंवा युनिवर्समध्ये अशी तुम्हाला एखादी बॉडी मिळेल का की ज्या बॉडीवरती आपण जर फोर्स अप्लाय केला, आपण जर लोड अप्लाय केला तर त्याचे डायमेन्शन, शेप, साईज वगैरे चेंज होणार नाहीत, अशी बॉडी असेल का? तर नाही. म्हणजेच काय दिस इज प्युअरली थेरॉटिकल कन्सेप्ट. हा फक्त कन्सेप्ट आहे. अशी बॉडी आपल्याला युनिवर्समध्ये भेटणार नाही जी प्युअरली काय असेल रिजिड बॉडी असेल. हा फक्त आपल्याला कन्सेप्ट काय करायचा आहे स्टडी करायचा आहे. देन नेक्स्ट इज डिफॉर्मेबल बॉडी. बरोबर रिजिड बॉडीच्या विरुद्ध जे असेल ती डिफॉर्मेबल बॉडी असेल. म्हणजेच काय द बॉडी विच डिफॉर्म काय होते बॉडी विच डिफॉर्म अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स और लोड. जी बॉडी फोर्स अप्लाय केल्यानंतर लोड अप्लाय केल्यानंतर काय होते डिफॉर्म होते, अशा बॉडीला आपण काय म्हणतो डिफॉर्मेबल बॉडी म्हणतो. आता तुम्ही कुठलेही उदाहरण घ्या, रबर घ्या, रबर बँड आपण बघूया. रबर बँड जर आपण काय केला स्ट्रेच केला, ताणवला हाताने, तर तो काय होतो त्याची साईज काय होते चेंज होते, म्हणजे रबर काय होतो डिफॉर्म होतो असं म्हणू शकतो. सो रबर इज अन डिफॉर्मेबल बॉडी. किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल घ्या, कोणतंही एक्झाम्पल घ्या तुम्ही. लेट्स टेक अन एक्झाम्पल ऑफ क्ले. चिखल म्हणतो आपण. चिखल असेल, चिखलाचा गोळा असेल आणि चिखलाच्या गोळ्याला जर आपण प्रेस केलं तर तो काय होतो त्या आपण ज्या दिशेला प्रेस करू त्या मोल्डमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये तो काय होतो प्रेस होतो, म्हणजे डिफॉर्म होतो, त्याचं डायमेन्शन, शेप, साईज काय होतं चेंज होतो. सो तो क्ले इज ऑल्सो अन डिफॉर्मेबल बॉडी. कुठलीही बॉडी जर तुम्ही कन्सिडर केला तर ती काय असणार आहे डिफॉर्मेबल बॉडीज असणार आहे. कारण कुठल्याही बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला, लोड अप्लाय केला, तर ती काय होणार आहे त्याची शेप किंवा साईज किंवा डायमेन्शन हे काय होतील चेंज होतीलच होतील. अशा बॉडीला आपण काय म्हणतो डिफॉर्मेबल बॉडी म्हणतो. ओके. नेक्स्ट इज कन्सेप्ट ऑफ स्ट्रेस. हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ॲज फार ॲज आवर सिलेबस कन्सर्न. कारण आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक युनिटमध्ये स्ट्रेस हा शब्द ऐकणारच आहोत आणि स्ट्रेस तुम्हाला कळणं हे खूप गरजेचं आहे. आता स्ट्रेसमध्ये आपण काय शिकलो बघा. आता फिगरमध्ये किंवा डायग्राममध्ये आपल्याला एक बॉडी दिसते, राऊंड बार आहे ज्याच्यावरती आपण काय केलेलं आहे टेन्साईल फोर्स अप्लाय केलेला आहे. टेन्साईल फोर्स म्हणजे आपण काय बघितलं आहे द फोर्स विच ॲक्ट्स अवे फ्रॉम द पॉईंट. जो पॉईंटपासून बाहेरच्या दिशेला ॲक्ट होतो अशा फोर्सला आपण काय म्हटलं आहे टेन्साईल फोर्स म्हटलं आहे. आता फिगरमध्ये जर बघितलं तर फोर्स पी हा काय होतो अवे फ्रॉम द पॉईंट अप्लाय होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो टेन्साईल फोर्स म्हणतो. म्हणजे आता मी काय म्हणतोय बघा, द बॉडी हॅविंग लेंथ यल इज सब्जेक्टेड टू अ फोर्स अ टेन्साईल फोर्स ऑफ मॅग्निट्यूड पी. एक बॉडी आहे ज्याची लांबी आहे यल आणि ज्याच्यावरती आपण टेन्साईल फोर्स हा काय केला आहे पी अप्लाय केलेला आहे. अँड ड्यू टू दिस टेन्साईल फोर्स पी द इलॉंगेशन इन द बॉडी इज डेल्टा यल. आणि ज्या ते फोर्स अप्लाय केल्यामुळे बॉडीमध्ये इलॉंगेशन आले, म्हणजे काय बॉडीची लेंथ काय वाढलेली आहे किती अमाऊंटने डेल्टा यल इतक्या अमाऊंटने वाढलेले आहे. आता स्ट्रेस जर आपण कन्सिडर केला तर स्ट्रेस म्हणजेच काय
आपण बघितलेलं आहे स्ट्रेस म्हणजेच काय, द रेशो किंवा द फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज नोन ॲज स्ट्रेस. मॅथमॅटिकली आपण जर बघितलं तर स्ट्रेस काय आहे, फोर्स पर क्रॉस सेक्शनल एरिया, याला आपण काय म्हणतो, स्ट्रेस म्हणतो. स्ट्रेस इज डिनोटेड बाय सिम्बॉल सिग्मा. सो सिग्मा इज इक्वल टू पी बाय ए, याला आपण काय म्हणलेलं आहे, स्ट्रेस म्हणलेलं आहे. आता आपण मॅथमॅटिकली ॲक्च्युली स्ट्रेस डिफाईन केलेला आहे, पण जर स्ट्रेसला आपल्याला जर डिफाईन करायचं असेल तर आपण कसं केला होता डिफाईन, काय आठवते का बघा, गेल्या वेळी आपण बघितलेलं आहे. तर आपण काय म्हणतो, द इंटरनल रेजिस्टन्स टू द डिफॉर्मेशन पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेस. ओके, तुम्ही असंही डिफाईन करू शकता किंवा मॅथमॅटिकली जसं आपण डिफाईन केलं आहे तसे तुम्ही दोन्ही तऱ्हेने तुम्ही काय करू शकता, डिफाईन करू शकता. तर लक्षात ठेवा, स्ट्रेसला आपण सिग्मा या लेटरनं सिम्बॉलनं डिनोट करतो, रिप्रेझेंट करतो. आणि महत्त्वाचं आपण काय पुढे बघितलं आहे, स्ट्रेसचं युनिट बघितलं होतं. द युनिट ऑफ स्ट्रेस इन SI सिस्टीम इज पास्कल, त्याला आपण काय म्हणतो, पास्कल म्हणतो, किंवा पास्कल म्हणजेच काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर आपण बिगर युनिट देखील बघितलेले आहेत, किलो पास्कल, मेगा पास्कल आणि गिगा पास्कल हे देखील युनिट बघितलेलं आहे. आणि तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर आपण न्यूटन पर mm स्क्वेअरमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते देखील बघितलेलं आहे. कारण का, बऱ्याच वेळेला आपण जो एरिया असेल किंवा जो लेंथ असेल ते मध्ये कन्सिडर करतो पुढे जाऊन. ज्यावेळी आपण प्रॉब्लेम न्यूमेरिकल सोडवू, गणित सोडवू, त्यावेळी जी लांबी आहे किंवा जो एरिया आहे, क्षेत्रफळ आहे, ते आपण किंवा स्क्वेअरमध्ये कन्सिडर करतो. त्याच्यामुळे आपल्याला जो स्ट्रेसचा युनिट देखील आहे तो तसाच कन्वर्ट करणं गरजेचं आहे. असल्यामुळं पास्कल जे युनिट आहे म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आपण काय करतो, न्यूटन पर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करतो. आणि ते कसं करायचं असतं ते आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. सो लक्षात काय ठेवायचं आहे, स्ट्रेस म्हणजेच काय, मॅथमॅटिकल स्ट्रेस इज फोर्स पर क्रॉस सेक्शनल एरिया, जे आपण सिग्मा ह्या सिम्बॉलनं डिनोट करतो. आणि त्याचं जे SI युनिट आहे ते पास्कल आहे. आणि 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, हे लक्षात ठेवा. आणि बिगर युनिट्स कुठे उठल्यात, किलो पास्कल असेल, मेगा पास्कल असेल, गिगा पास्कल, ज्याला आपण काय म्हणतो, KPA म्हणजेच किलो पास्कल, MPA म्हणजेच काय, मेगा पास्कल, आणि GPA म्हणजेच काय, गिगा पास्कल. आता याचा KPA म्हणजे किलो इज इक्वल टू 10⁻³ असतं. त्यानंतर मेगा म्हणजेच काय, 10⁻⁶ असतं. आणि गिगा म्हणजेच काय असतं, 10⁻⁹ असतं. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघितलं स्ट्रेन ही कन्सेप्ट एक बघितली आपण. स्ट्रेन म्हणजेच काय, कुठल्याही बॉडीवरती जर आपण लोड अप्लाय केला तर त्या बॉडीमध्ये काय होतात, चेंज होतात. कशामध्ये, तर त्याच्या शेपमध्ये असेल, साईजमध्ये असेल, डायमेन्शनमध्ये असेल. आणि ह्या चेंजला, ओव्हरऑल या अल्टरेशनला आपण काय म्हणतो, स्ट्रेन म्हणतो. म्हणजेच काय बघा, वेन लोड इज अप्लाइड ऑन बॉडी इट शेप चेंजेस, दिस चेंज ऑर अल्टरेशन इन द बॉडी इज नोन ॲज स्ट्रेन. अशा कन्सेप्टला आपण याला आपण काय म्हणतो, स्ट्रेन म्हणतो. आणि स्ट्रेन आपण कसं डिफाईन केलेलं आहे, मॅथमॅटिकली स्ट्रेन इज ए रेशो बिटवीन चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. सो स्ट्रेन इज डिनोटेड और रिप्रेझेंटेड बाय लेटर E, and E इज इक्वल टू डेल्टा L बाय L. डेल्टा L म्हणजेच काय, चेंज इन लेंथ. डेल्टा जो आहे सिम्बॉल त्याला चेंज म्हणतो आपण. सो डेल्टा L म्हणजेच काय असणार, L फॉर लेंथ. डेल्टा L म्हणजेच काय असेल, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. सो E इज इक्वल टू डेल्टा L बाय L. सॉरी, जर आता बघितलं स्ट्रेन तुम्ही, तर स्ट्रेन कशाचा रेशो आहे बघा, डेल्टा L बाय L. डेल्टा L देखील लेंथचा आहे आणि L देखील लेंथचा आहे. म्हणजे दोन सिमिलर क्वांटिटीचा तो रेशो आहे. आणि जर दोन सिमिलर क्वांटिटीचा रेशो असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं युनिट नसणार आहे. कारण दोन्हीचं युनिट काय होईल, कॅन्सल होईल. आणि त्यामुळं स्ट्रेनला कुठल्याही प्रकारचं युनिट नसणार आहे. सो स्ट्रेन इज ॲन युनिटलेस क्वांटिटी. बघा, स्ट्रेस आणि स्ट्रेन, स्ट्रेसला युनिट आहे पास्कल आणि स्ट्रेनला कुठल्याही प्रकारचं युनिट नाही आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ न्यू कन्सेप्ट, दॅट इज कन्सेप्ट ऑफ ॲक्सियल लोड. सॉरी, आपल्याला काय बघायचं आता, ॲक्सियल लोड म्हणजे काय. आता ॲक्सियल लोड तर आपण बघितलं आहे, फोर्स म्हणजे काय आपण बघितलं आहे, ज्यालाच आपण लोड म्हणतो. आता ॲक्सियल लोड म्हणजेच काय, आता इथं फिगर डायग्राममध्ये दाखवलेला आहे. एक राऊंड बार आहे आणि बारचा एक आपण ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. आणि ॲक्सिसवरती एक फोर्स अप्लाय होतो जो आहे टेन्साईल, तो आहे P इतका, बरोबर आहे. द
द मेंबर इज सब्जेक्टेड टू टेन्साईल फोर्स ऑफ मॅग्निट्यूड P असं काहीतरी दाखवलेलं आहे. आता ॲक्सिस म्हणजेच काय, ॲक्सिस इज द लाईन जॉईनिंग ऑल सेंट्रॉइड ऑफ द मेंबर. ॲक्सिस आपण कधी ड्रॉ करू शकतो, समजा एखादा मेंबर आपण कन्सिडर केला आणि त्या मेंबरची जर आपण क्रॉस सेक्शन, प्रत्येक क्रॉस सेक्शनचं जर आपण त्याचा सेंट्रॉइड जर पॉईंट सेंट्रॉइड जर कॅल्क्युलेट केला आणि त्या सेंट्रॉइडमधून जाणारी एक लाईन आपण ड्रॉ केली तर ती लाईन म्हणजे काय असणार आहे, ॲक्सिस असणार आहे. हे तर आपल्याला माहीत आहे ॲक्सिस. आता ॲक्सियल लोड म्हणजेच काय, द लोड हुज लाईन ऑफ ॲक्शन कोइन्साइड्स विथ द ॲक्सिस ऑफ ए मेंबर इज नोन ॲज ॲक्सियल लोड. म्हणजे असा लोड ज्याची लाईन ऑफ ॲक्शन काय होते, कोइन्साइड होते, जुळते, मिळते जुळते. कुणाला मिळते जुळते, तर मेंबरच्या किंवा बॉडीच्या ॲक्सिसला जर ती मिळत जुळत असेल किंवा त्या मेंबरच्या ॲक्सिसमधूनच पास होत असेल, अशा लोडला आपण काय म्हणतो, ॲक्सियल लोड म्हणतो. बघा मी परत एकदा सांगतोय, द लोड हुज लाईन ऑफ ॲक्शन कोइन्साइड्स विथ ॲक्सिस ऑफ द मेंबर इज नोन ॲज ॲक्सियल लोड. मग ॲक्सियल लोड हा टेन्साईल असू शकेल किंवा कॉम्प्रेसिव्ह असू शकेल. म्हणजे ॲक्सियल लोड हा टेन्साईल पण असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह पण असेल. ॲक्सियल लोडला लॉन्जिट्युडनल लोड देखील म्हणतात किंवा डायरेक्ट लोड देखील म्हणतात. म्हणजे बघा ॲक्सियल लोडची 3 नावं आहेत टोटल. ॲक्सियल लोड तर म्हणतो आपण, त्याला डायरेक्ट लोड पण म्हणू शकतात किंवा लॉन्जिट्युडनल लोड देखील म्हणू शकतात. आणि ॲक्सियल लोडमुळे जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे बॉडीमध्ये, मेंबरमध्ये, तर त्या स्ट्रेसला आपण ॲक्सियल स्ट्रेस म्हणू किंवा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणू किंवा डायरेक्ट स्ट्रेस म्हणू. ओके, लक्षात येत आहे बघा. ॲक्सियल लोड म्हणजे ॲक्सियल लोड म्हणजे ज्यावेळी लोड हा काय होतो, लाईन ऑफ ॲक्शन ऑफ लोड कोइन्साइड्स विथ द ॲक्सिस ऑफ द मेंबर, अशा लोडला आपण काय म्हणतो, ॲक्सियल लोड म्हणतो. ॲक्सियल लोडला दुसरं नाव आहे डायरेक्ट लोड किंवा लॉन्जिट्युडनल लोड. आणि ॲक्सियल लोडमुळे जो स्ट्रेस डेव्हलप होतो, स्ट्रेस प्रोड्यूस होतो, स्ट्रेस इंड्यूस होतो बॉडीमध्ये किंवा मेंबरमध्ये, त्या स्ट्रेसला आपण काय म्हणतो, ॲक्सियल स्ट्रेस म्हणतो किंवा डायरेक्ट स्ट्रेस म्हणतो. ओके, बघा कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आलं आहे का ॲक्सियल लोडची. ओके, आपण पुढे जाऊया. आता टाइप्स ऑफ ॲक्सियल स्ट्रेस आणि टाइप ऑफ ॲक्सियल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन आपल्याला बघायचं आहे. देर आर मेजरली 3 टाइप्स of axial stresses and strain as far as syllabus concern. First is tensile stress and strain. पहिल्यांदा आपण एलॅबोरेट करून घेऊ आणि मग पुढे नंतर जाऊन डिस्कस करू. फर्स्ट इज टेन्साईल स्ट्रेस अँड स्ट्रेन्स. सेकंड इज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अँड स्ट्रेन. अँड थर्ड इज शियर स्ट्रेस अँड स्ट्रेन. हे 3 टाईप्स आहेत. आता वन बाय वन आपण काय करू, डिस्कस करू. तर पहिला जो टाईप आहे तो टेन्साईल स्ट्रेस अँड स्ट्रेन आहे. बघा आता फिगर दाखवले आहेत तुम्हाला. पहिली जी फिगर आहे ती लक्षात घ्या, ती आहे टेन्साईल स्ट्रेस किंवा टेन्साईल स्ट्रेसची आहे. आता जी पहिली फिगर जर कन्सिडर केली, देर इज ए मेंबर ऑर बॉडी विच इज सब्जेक्टेड टू टेन्साईल फोर्स P. एक मेंबर आहे त्याच्यावरती काय आहे, अवे फ्रॉम द पॉईंट ॲक्ट होणार, म्हणजे काय टेन्साईल फोर्स आपण अप्लाय केलेला आहे. आता टेन्साईल स्ट्रेस अँड स्ट्रेन म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. वेन 2 equal and opposite pulls applied to a body, it tends to elongate the body and it is said to be under tension, and that time the stress induced in the body is called as tensile stress and corresponding strain is called as tensile strain. बघा मी काय म्हणतो, आता जेव्हा एखाद्या बॉडीवरती इक्वल आणि अपोजिट पुल्स अप्लाय केले असतील तर ती बॉडी काय होणार आहे, इलॉंगेट होणार आहे आणि ती बॉडी टेन्शनमध्ये जाणार आहे. अशा वेळेला बॉडीमध्ये डेव्हलप होणारे जे स्ट्रेसेस आहेत त्यांना आपण टेन्साईल स्ट्रेस म्हणतो आणि करस्पॉन्डिंग स्ट्रेनला आपण काय म्हणतो, टेन्साईल स्ट्रेन म्हणतो. सिंपल आहे, सिंपल वर्डमध्ये मी सांगतो. द स्ट्रेस induced in the body due to tensile force is called as tensile strain and corresponding strain is called as tensile strain. टेन्साईल फोर्समुळे बॉडीमध्ये इंड्यूस होणाऱ्या स्ट्रेसला आपण काय म्हणायचं आहे, टेन्साईल स्ट्रेस म्हणायचं आहे आणि त्याबरोबर येणाऱ्या स्ट्रेनला आपल्याला काय म्हणायचं आहे, टेन्साईल स्ट्रेन म्हणायचं आहे. सिंपल, म्हणजेच काय, टेन्साईल फोर्समुळे येणारा जो स्ट्रेस असेल तो टेन्साईल स्ट्रेस असेल आणि करस्पॉन्डिंग स्ट्रेन जो असणार आहे तो काय असणार आहे, टेन्साईल स्ट्रेन असणार आहे. सिमिलर वे
कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि स्ट्रेन काय असणार आहेत बघा. बॉडी आहे ज्याच्यावरती दोन पुश काय केलेत आपण अप्लाय केलेत, आणि तसं जर झालं तर बॉडी कशामध्ये येणार आहे, कॉम्प्रेशनमध्ये येईल, आणि त्यावेळी जे डेव्हलप होणारे स्ट्रेसेस असतील ते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असतील, आणि करस्पॉन्डिंग स्ट्रेन जो असणार आहे तो कुठला असणार आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन असणार आहे. ओके, म्हणजेच काय म्हणता येईल, द स्ट्रेस इंड्युस्ड इन द बॉडी ड्यू टू कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज कॉल्ड the stress induced in the body due to compressive force is called as compressive stress, and corresponding strain is called as compressive strain. म्हणजे परत एकदा सांगतो, कॉम्प्रेसिव्ह फोर्सेसमुळे इंड्यूस होणारे प्रोड्यूस होणारे स्ट्रेसेस त्यांना आपण म्हणणार आहेत कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, आणि करस्पॉन्डिंग स्ट्रेनला आपण काय म्हणणार आहोत, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. ओके, नेक्स्ट इज शियर स्ट्रेस अँड शियर स्ट्रेन. आता तसंच आपल्याला डिफाईन करता येईल, शियर फोर्समुळं किंवा शियर लोडमुळं बॉडीमध्ये डेव्हलप होणारे जे स्ट्रेसेस असतील त्यांना आपण काय म्हणू, शियर स्ट्रेस म्हणू, आणि करस्पॉन्डिंग जे स्ट्रेन असणार आहेत त्यांना आपण काय म्हणू, शियर स्ट्रेन म्हणू. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं आहे शियर लोड म्हणजे काय किंवा शियर फोर्स म्हणजे काय. परत मी वाटलं तर रिवाइज करतो. जर तिसरी डायग्राम जर बघितली तुम्ही शेवटची डायग्राम, तर त्या शेवटच्या डायग्राममध्ये शियर फोर्स अप्लाय केलेला आहे. जो फोर्स कसा आहे, पॅरलल ऑर टँजेंशियल टू द प्लेन ऑफ कन्सिडरेशन, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, शियर फोर्स म्हणतो. आणि शियर फोर्समुळे इंड्यूस होणारे जे स्ट्रेसेस असतील त्या स्ट्रेसेसना आपण काय म्हणू, शियर स्ट्रेस म्हणू, आणि करस्पॉन्डिंग स्ट्रेनला शियर स्ट्रेन म्हणू. सो दीज आर द टाइप्स ऑफ ॲक्सियल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. परत एकदा रिवाइज करूया, टेन्साईल स्ट्रेस अँड स्ट्रेन, compressive stress and strain and shear stress and strain. Next is sign conventions. साइन कन्व्हेन्शन कसे असणार आहेत बघा. पहिला जर तुम्ही स्ट्रेस बघितला, टेन्साईल स्ट्रेस किंवा स्ट्रेन जर बघितला, टेन्साईल स्ट्रेसमध्ये काय होणार आहे, बॉडी काय होईल, इलॉंगेट होईल. इलॉंगेट म्हणजे काय, त्याची लेंथ काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, म्हणजे वाढणार आहे. त्याच्यामुळं टेन्साईल स्ट्रेस किंवा टेन्साईल स्ट्रेन आर ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह. काय होते बघा, टेन्साईल स्ट्रेसमुळं बॉडीची लेंथ काय होणार आहे, वाढणार आहे, वाढ होते बॉडीच्या लेंथमध्ये. म्हणून आपण टेन्साईल स्ट्रेस असेल किंवा टेन्साईल स्ट्रेन असेल हा काय पकडायचा आहे, पॉझिटिव्ह पकडायचा आहे. कारण चेंज होतो, इन्क्रीज होते, वाढ होते, म्हणून आपण पॉझिटिव्ह पकडायचा आहे. तर दुसऱ्या हाताला जर आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा विचार केला तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमुळं किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेनमुळं बॉडीची लेंथ, बॉडीची साईज, बॉडीची लांबी काय होणार आहे, कमी होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे. त्यामुळं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह ट्रीट करायचं आहे. तेच आपण इथे घेतलं आहे. टेन्साईल स्ट्रेस अँड टेन्साईल स्ट्रेन ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह, अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन ट्रीटेड ॲज निगेटिव्ह. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला ते पुढे देखील उपयोगाचं आहे. टेन्साईल स्ट्रेस पॉझिटिव्ह पकडायचा आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निगेटिव्ह पकडायचा आहे. ओके, हे दोन स्ट्रेस आपण पुढे वापरणार आहोत. त्यामुळे हे दोन्ही साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके सॉरी. नेक्स्ट इज हुक्स लॉ. हुक्स लॉ, आता हुक्स हे एका इंग्लिश सायंटिस्टचं नाव आहे ज्यानं हुक्स लॉ काय केला, इन्व्हेंट केला, डिस्कवर केला, शोधून काढला. त्याचं नाव आहे रॉबर्ट हुक. त्यानं तो जो हुक्स लॉ शोधून काढला तो 1660 मध्ये शोधून काढला, आणि त्यानं शोधून काढल्यामुळे त्याच्या स्वतःच्या नावावरून त्या लॉला हुक्स लॉ असं म्हटलं जातं. आता हुक्स लॉ काय आहे किंवा हुक्स लॉ काय स्टेट करतो हे आपल्याला बघायचं आहे. बऱ्याच वेळा हुक्स लॉ हा 2 मार्कासाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. स्टेट हुक्स लॉ 2 मार्कासाठी जो क्वेश्चन असेल तो कसा असणार आहे, स्टेट हुक्स लॉ. आता हुक्स लॉ म्हणजेच काय, हुक्स लॉ स्टेट दॅट within elastic limit stress is directly proportional to strain. हुक्स लॉ काय स्टेट करतो, इलॅस्टिक लिमिटमध्ये स्ट्रेस काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असणार आहे, आणि ह्याला आपण काय म्हणतो, हुक्स लॉ म्हणतो. आता मॅथमॅटिकली कसं दाखवणार आहे आपण, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेसला आपण काय म्हणतो, सिग्मा, आणि